अहिल्यानगरच्या सराफ बाजारातून 1 कोटीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 6 कारागिरांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे। दागिने बनवण्यासाठी सराफ दुकानात कामाला असलेल्या कारागिरांनी सराफांचे तब्बल 1 कोटीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरातील सराफ बाजारात घडलाय। या प्रकरणी 6 कारागिरांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृष्णा जगदीश देडगावकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। सराफ बाजारात त्यांचे जगदीश लक्ष्मण देडगावकर नावाने तसेच त्यांचा भाऊ प्रतीक याचे AJ देडगावकर या नावाने ज्वेलर्स दुकान आहे। या दुकानाच्या तळमजल्यावर सोन्याचे दागिने बनवणारे कारागीर दीपनकर माजी, सोमिन बेरा उर्फ कार्तिक, सत्तू बेरा, स्नेहा बेरा हे काम करत होते। तसेच सोमनाथ सामंता आणि अनमेश दुलाई हे 2 कारागीर त्यांच्या दुकानासमोरील विजय जगदाळे याच्या सराफ दुकानात कारागीर म्हणून काम करीत होते। हे सोनार त्यांना सोने देऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते। 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास देडगावकर हे आपल्या दुकानाच्या तळमजल्यावर गेले असता त्यांना संबंधित कारागीर तेथे आढळले नाही। त्यांनी फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही। काही वेळाने जगदाळे यांना फोन करून त्यांच्या दुकानातील कारागीर आहे का याची खात्री केली, परंतु ते देखील फरार होते। त्यावरून संबंधित कारागीर सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचं लक्षात आल्याने देडगावकर यांनी दीपनकर माजी, सोमिन बेरा उर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, अनमेश दुलाई, सत्तू बेरा, स्नेहा बेरा यांच्या विरोधात सोने चोरून नेल्याची फिर्याद दिली। या घटनेत कृष्णा देडगावकर, विजय जगदाळे, सागर गुरव, प्रतीक देडगावकर, भरत शिराळकर, बरझान सुलेमान शेख, प्रमोद गाडगे, इम्रान अशरफ अली या सोनारांचे एकूण 1,01,05,000 रुपये किमतीचे 2021 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोख व लगड चोरीला गेल्याचं फिर्यादीत म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।